नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 15 आहे, ज्यामध्ये आपण DMER पदभरती अधीनस्थ समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदाकरता आपण जे आपलं MSW बेसिक पद आहे, या पदाकरता आपण तांत्रिकी प्रश्नसंच आपण मागील अनेक दिवसापासून पाहत आहोत। त्यामधलाच आपला आजचा सिरीजचा हा भाग 3 आहे, जो की आपण MSW तांत्रिकी प्रश्न आपण पाहत आहोत, जे की परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमानुसार आहेत आणि जे तुमचे टॉपिक दिलेले आहेत त्या DMRच्या अभ्यासक्रमामध्ये त्या टॉपिकनुसार आपण हे सर्व प्रश्नांचा आपण सराव करत आहोत। आणि एकमेव आपलं असं चॅनल आहे जे की तुम्हाला एक्झॅक्टली नेमकं त्या टॉपिकवर आधारित तुम्हाला प्रश्न उपलब्ध करून देत आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या। त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल यूट्यूबच्या डॅशबोर्डमध्ये महा एक्झाम पॉइंटच्या यूट्यूब डॅशबोर्डमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ते पाहिलं नसाल तर ते देखील तुम्ही नक्की पाहून घ्या आणि आपला आजचा भाग हा 3 जो आहे तुम्ही कंटिन्यू करा। तसेच मित्रांनो जर तुम्ही इतर पदांकरता देखील अप्लाय केला असेल, ज्यामध्ये लायब्ररियन, असिस्टंट लायब्ररियन किंवा लायब्ररी या पदांकरता, तर आपल्याकडे त्याचं देखील टेक्निकल उपलब्ध आहे, जे की तुम्हाला आपला क्रॅश कोर्समध्ये ते कसं मिळवता येईल हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि जे विद्यार्थी प्रथम प्रयत्न किंवा अंतिम प्रयत्नामध्ये असणारे असतील तर त्यांनी तर आपले व्हिडिओ जे की जरूर बघत जा, कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्की लाभ होणारा असेल। चला मित्रांनो, सुरू करू आजच्या आपल्या या भाग 3 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की सामाजिक कार्यातील कल्चरल कॉम्पिटन्स म्हणजे काय? तर जे काही कल्चरल कॉम्पिटन्स आहे म्हणजे काय आहे सामाजिक कार्यामधील, सोशल वर्कमधील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, विविध संस्कृतीचे आदराने आकलन व सेवा पुरवणे। हे जे आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होणारा असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, सोशल केस वर्कमध्ये जे काही एम्पॅथिक अंडरस्टँडिंगचा अर्थ काय होतो? तर याचा जो आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की क्लायंटच्या अनुभवात स्वतःला पूर्णपणे ओतणे याचा जो थोडक्यामध्ये अर्थ होतो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, कम्युनिटी वर्कमध्ये असिस्ट बेस्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट, ज्याला ABCD म्हणतात, चे मुख्य तत्व काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की समाजातील उपलब्ध संसाधने आणि क्षमतांचा उपयोग करून विकास साधणे असा जो थोडक्यात त्याचा अर्थ होतो। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये देखील या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असतील, या स्वरूपाचे मिळते जुळते तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार असतील। त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला भरपूर अभ्यास असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे आपण MSW साठी स्पेशली क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल देखील घेऊन आलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100% याचा अभ्यासक्रम आपण पुरवून देत आहोत। DMRचा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीचाही अभ्यासक्रम तुम्हाला त्यामध्ये आपण इन्क्लूड करून देत आहोत। जसं की तुम्ही पाहता तर इतर कुठेही तुम्हाला MSWचा अभ्यासक्रम असा परफेक्टली मिळत नाही आहे। आणि त्यासोबतच फक्त नॉन टेक्निकलची फीस तुम्हाला 1500 ते 2000 एवढी पे करावी लागत आहे, फक्त नॉन टेक्निकल, ज्यामध्ये फक्त तुम्हाला GK GS असलीच माहिती जे की कुठेही तुम्हाला प्राप्त होते हीच माहिती, पण आपण जो एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलेला आहे, ज्याची माहिती तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। जर तुम्हाला अंतिम प्रयत्न असेल हा तुमचा तर नक्की रेफर करा, आणि जर तुमचा प्रथम प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक करायचे तरी तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा मित्रांनो। त्यानंतरचा पुढील 4था प्रश्न असा आहे आपला, सामाजिक कार्य संशोधनात पिलॉट स्टडीचे उद्दिष्ट काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की संशोधनाची व्यवहार्यता तपासणे व पद्धत सुधारित करणे असा जो याचा उद्दिष्ट आहे। त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न, सोशल ॲक्शन्समध्ये जो की ग्रासरूट्स मुवमेंट म्हणजे काय? तर ग्रासरूट मुवमेंट्स म्हणजे काय आहे सोशल ॲक्शन्समध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्थानिक पातळीवरून सुरुवात होणारा सामाजिक बदलाचा उपक्रम असा जो थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, फील्ड वर्कमध्ये इथिकल डिलेमा ओळखण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, नैतिक तत्वे आणि क्लायंटच्या हिताचे संतुलन विचारात घेणे ही जी पद्धत आहे थोडक्यामध्ये वापरतात। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, सामाजिक संशोधनाची लिटरेचर रिव्ह्यू का महत्त्वाची असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की विद्यमान ज्ञान संपादन करून संशोधनाला दिशादर्शक ठरविण्यासाठी जे की लिटरेचर रिव्ह्यू हा एक महत्त्वाचा असतो। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही DMR पदभरती मधील समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदाकरताचा आपला A to Z संभव प्रश्नपत्रिका संच व क्रॅश कोर्स घेतला नसेल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण
काही DMRचा MSW आधारित आपण संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहे. जर मित्रांनो तुम्ही हे घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल अजिबात, आणि त्यानंतर कोणतेही महागडे बुक्स घेण्याची देखील गरज पडणारी नसेल. तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक करायची आहे किंवा तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल तर मित्रांनो हे स्टडी मटेरियल तुम्ही नक्की रेफर करा. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRच्या पदभरतीनुसार अभ्यासक्रम मिळणार असेल व त्यासोबतच TCSच्या अतिसंभव प्रश्न जे की बार बार रिपीट होऊ शकतात असे आपण संपूर्ण प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. परीक्षेत येतील या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेले आहे. त्यासोबतच MSW चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण त्यामध्ये ऍडिशनली तुम्हाला ऍड करून दिलेले आहे, ज्यामुळे त्याचा अभ्यास देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या करता येणार असेल. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकल व नॉन टेक्निकल म्हणजेच की तांत्रिक व अतांत्रिक दोन्ही अभ्यासक्रम एकाच ठिकाणी मिळणार आहे, ज्याची की सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 600 रुपये ठेवलेली आहे. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून संपूर्ण काही आपल्या व्हॉट्सअप थ्रू मिळून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर कोणताही तुम्हाला इतरत्र सोर्सची किंवा कशाची गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम लवकरात लवकर मिळून चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपला स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स घेतला नसेल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही तांत्रिकी व अतांत्रिकीचा 100% अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत. ज्यामध्ये आपल्याकडे जे आहे जे काही MSWचा अभ्यासक्रम आहे तो 100% तुम्हाला त्यामध्ये MCQ क्वेश्चन्स बॅकमध्ये आपण तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्नांचा सराव हा होणारा असेल. आणि मित्रांनो जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही क्लास किंवा कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणार नाही. आणि तुम्ही बुक्स जरी घेतला तरी त्यामध्ये तुम्हाला एवढे आपण जे काही तांत्रिकीचे प्रश्न उपलब्ध करून देत आहोत ते त्यामध्ये तुम्हाला मिळू शकणार नाही मित्रांनो, कारण का आपण एकमेव असं आपल्याकडे स्टडी मटेरियल आहे जे की तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, जे की एवढ्या ऑफर्डेबल प्राइसमध्ये. सध्या स्थितीमध्ये फक्त आपण याची प्राइस ऑफर प्राइस 600 रुपये ठेवलेली आहे, ज्यात टेक्निकल प्राइस 300 आहे, नॉन टेक्निकल प्राइस आपण 300 ठेवलेली आहे. ज्यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस ई-बुक मिळतील, ज्यात तुम्हाला संपूर्ण GK मॅथ रिझनिंग हे संपूर्ण सब्जेक्ट मिळतील. त्यासोबतच टेक्निकलमध्ये तुम्हाला जो MSWचा अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित 100 जे काही टॉपिक वाईज 100 प्रश्न असे टोटली जे तुम्हाला 1000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन्स बँक आपण प्रोव्हाइड करून दिलेला आहे, मराठी व इंग्लिश अशा दोन्ही भाषेमधून. त्यामुळे तुम्हाला जर ते मिळवायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. त्या ठिकाणी संपूर्ण काही पे आउट करून लगेचच्या लगेच सॉफ्ट कॉपी माध्यमातून तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवून घेऊ शकता आणि तुम्ही तयारीला देखील अतिशय जलद गतीने लागू शकता. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा असा आहे, सोशल केस वर्कमध्ये जी की टर्मिनेशन टप्पा कधी येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A, जे की क्लायंटची समस्या पूर्णपणे मिटवलेली असते किंवा सेशन पूर्ण होतो त्यावेळेस जे आहे ते येतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, कम्युनिटी वर्कमध्ये सुस्टेनेबिलिटी याचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये D, उपक्रमाचे दीर्घकालीन टिकाऊपणा आणि समुदायात चालू राहणे हा जो थोडक्यात याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रश्न आपला 10वा, सामाजिक कार्य संशोधनात डाटा ट्रिअंग्युलेशन्सचे प्रकार कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की कालानुक्रम, स्थानिक आणि स्रोतधारित हे जे आहे थोडक्यामध्ये याचे क्रम आहेत किंवा प्रकार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, मानसशास्त्रात अंतप्रेरणा ज्याला की इंट्रिक्स मोटिवेशन्स म्हणजे काय? त्याला म्हणजे काय म्हणतात? अंतप्रेरणा म्हणजे काय? तर अंतप्रेरणा म्हणजे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, जे की स्वतःच्या आवडीमुळे केलेले कार्य, जे की मानसशास्त्रामध्ये याला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, अर्थशास्त्रात मानवी संसाधन विकास या संकल्पनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A, जे की लोकशक्तीच्या क्षमतेत वाढ करणे असा होतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, ॲडव्होकेसीचा हेतू काय असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर D, जे की दुर्बल घटकाच्या हक्कासाठी आवाज उठवणे असा होतो. त्यानंतरचा प्रश्न 14वा, सामाजिक कार्याच्या इतिहासात सेटलमेंट मुवमेंटचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये B, जे की गरिबांसाठी औद्योगिक कामकाज उपलब्ध करून देणे असा होतो. त्यानंतर 15वा प्रश्न, कम्युनिटी वर्कमध्ये असिस्ट बेस्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट पद्धत जे की कोणत्या दिशेने लक्ष केंद्रित करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर A, जे की समुदायातील विद्यमान शक्ती आणि संसाधनावर थोडक्यामध्ये करते. ऑप्शन नंबर A या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, सोशल केस वर्कमध्ये जे काही सायकोलॉजिकली असेसमेंट काय समाविष्ट करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर C, जे की क्लायंटच्या मानसिक, भावनिक व सामाजिक घटकांचे मूल्यांकन हे जे आहे थोडक्यामध्ये समाविष्ट करते. त्यानंतर प्रश्न आपला 17वा, कॉन्करंट फील्ड वर्कमध्ये जे की कॉन्फिडेलिटीचा का महत्त्वाची असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर D, जे की क्लायंटची खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी थोडक्यामध्ये ही कॉन्फिडेलिटी जे की महत्त्वाची असते.
त्यानंतरचा 18वा प्रश्न, सामाजिक संशोधनात हायपोथेसिस कधी तयार केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की समस्या आखल्यानंतर आणि सिद्धांतावर आधारित, त्यामुळे थोडक्यामध्ये ही जी हायपोथेसिस जी की तयार केली जाते. ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही आपण टॉप 18 क्वेश्चन्स होते जे की आपण तांत्रिकी स्वरूपामध्ये आपण पाहिलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला तांत्रिकीचे प्रश्न अशाच प्रकारचे रेग्युलरली हवे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगा. आपण या प्रकारची सिरीज आपण रेग्युलरली कव्हर करणार आहोत. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना TCS पॅटर्ननुसार A to Z संपूर्ण काही जर तुम्हाला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल हवा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्यांची दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.